नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। थाने में मिसिंग डस्टबिन स्कैम का आरोप, लाखों खर्च के बाद गायब हुए स्टील डिब्बे, कांग्रेस का हल्ला बोल। थाने शहर में कचरा प्रबंधन को लेकर एक बड़ा विवाद सामने आया है, जहां लाखों रुपए खर्च कर लगाए गए स्टेनलेस स्टील के डस्टबिन अल्प समय में ही गायब होने लगे हैं। कई जगहों पर सिर्फ लोहे के स्टैंड खड़े दिखाई दे रहे हैं, जिससे इस पूरे मामले में गंभीर अनियमितताओं और संभावित घोटाले की आशंका जताई जा रही है। इस मुद्दे को लेकर थाने शहर जिला कांग्रेस कमेटी ने आक्रामक रुख अपनाते हुए महानगर पालिका प्रशासन पर सीधा हमला बोला है। कांग्रेस के मुख्य प्रवक्ता राहुल पिंगड़े ने आयुक्त को पत्र लिखकर बताया कि शहर के कई हिस्सों में अच्छी स्थिति में लगे डस्टबिन भी गलत तरीके से लगाए जाने के कारण उखड़कर सड़कों और फुटपाथों पर दिनों से पड़े हुए हैं, लेकिन प्रशासन इस ओर लगातार अनदेखी कर रहा है। इसके बावजूद हर साल नए स्टील डस्टबिन लगाने पर लाखों रुपए खर्च किए जा रहे हैं, जिससे करदाताओं के पैसों का खुला दुरुपयोग हो रहा है और नागरिकों में भारी नाराजगी देखने को मिल रही है। कांग्रेस ने मांग की है कि स्मार्ट सिटी, विधायक निधि और सांसद निधि जैसे विभिन्न फंड के तहत लगाए गए सभी डस्टबिन का फिजिकल ऑडिट किया जाए। पिछले 5 वर्षों से इस पर हुए खर्च, डस्टबिन की गुणवत्ता और वे वास्तव में अपने स्थान पर मौजूद है या नहीं, इसकी पूरी जानकारी सार्वजनिक की जाए। साथ ही शहर भर में बिखरे पड़े डस्टबिन को तत्काल एकत्र कर उचित स्थानों पर पुनः स्थापित करने की मांग भी की गई है। इसके अलावा भविष्य में डस्टबिन लगाने की प्रक्रिया को व्यवस्थित करने के लिए केवल आवश्यकता के अनुसार ही स्थापना करने और उनकी सफाई, कचरा उठाने व मरम्मत की जिम्मेदारी संबंधित विभागों को स्पष्ट रूप से सौंपने की भी मांग की गई है, ताकि स्वच्छ थाने, सुंदर थाने की संकल्पना को वास्तविक रूप दिया जा सके। कांग्रेस ने चेतावनी दी है कि यदि इस गंभीर मामले पर तुरंत कार्रवाई नहीं की गई, तो शहर भर में पड़े स्टील डस्टबिन को एकत्र कर महानगर पालिका मुख्यालय के सामने फेंक कर जोरदार आंदोलन किया जाएगा। इस चेतावनी के बाद प्रशासन में हलचल मच गई है और अब सभी की नजरें इस मामले में होने वाली कार्रवाई पर टिकी हुई है। हे जे कचऱ्याचे डबे आहेत, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, बदलते ठाणे ह्याच्या माध्यमातून मग 2023 असेल, 2024 असेल, यावेळी हे लावले गेलेले आहेत। आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल की स्वच्छ सर्वेक्षण 2025-26च्या माध्यमातून नव्याने हे डबे लावले जात आहेत। परंतु हे डबे लावत असताना संपूर्ण ठाणे शहरामध्ये, आता आपण या कोपरी विभागामध्ये आहोत आणि कोपरी विभागामध्ये धोबी घाटामध्ये या ठिकाणी आहोत, एका ठिकाणी हे 12 ते 13 डबे या ठिकाणी रचून ठेवलेले आहेत आणि अत्यंत सुस्थितीतले डबे आहेत। एक छोटी मोठी जर त्याची किरकोळ दुरुस्ती केली तर चांगले डबे आहेत आणि पुन्हा एकदा लावू शकतो। अशाच प्रकारचे डबे अष्टविनायक चौकात पडलेले आहेत। अष्टविनायक चौकाचे एक स्मशानभूमी, स्मशानभूमीच्या बाहेर पडलेले आहेत। तिथे जो विसर्जन घाट आहे त्या विसर्जन घाटामध्ये म्हणजे एका या सराउंडिंगमध्ये जवळजवळ 50-60 डबे पडलेले आहेत। असे संपूर्ण ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचे डबे पडलेले आहेत आणि हे जे डबे आहेत हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असतील, आमदार निधीच्या माध्यमातून असतील, खासदार निधीच्या माध्यमातून असतील, अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून हे डबे त्या ठिकाणी लावले जातात। परंतु हे डबे लावताना हे सरसकट लावले जातात। कुठल्याही प्रकारची या डब्यांची निगा त्या ठिकाणी राखली जात नाही, कुठल्याही प्रकारची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जात नाही। यातल्या अनेक डब्यांच्या तर फ्रेमच त्या ठिकाणी उभ्या आहेत। तुम्ही रेमंड सारख्या रोडला बघितलं असेल तर त्यात नुसत्या फ्रेम उभ्या आहेत। एक जॉगिंग ट्रॅक केलेला आहे काशीनाथ घाणेकरच्या रोडला, तिकडे तर बाजूला लाईनशीर त्या पत्र्याला लागून त्यांनी डबे उभे केलेले, एकदम चांगल्या सुस्थितीतले डबे। मग प्रश्न आम्हाला आणि ठाणेकरांना असा पडतो की अशा प्रकारे वारंवार नवीन निविदा काढायच्या आणि अशा डब्यांवरती चांगले डबे पडलेले असताना खर्च करायचा, तर कुठेतरी ठाणेकरांच्या करोडरूपी पैशाचा हा अपव्यय आहे। या संदर्भामध्ये आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आयुक्तांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे की स्वच्छता निरीक्षक यांच्या मागणीनुसारच हे डबे त्या ठिकाणी लावण्यात यावेत आणि राहिला प्रश्न यांचा एखादा स्क्रू पडला असेल किंवा ह्याच्यामध्ये जे किरकोळ दुरुस्ती असतील तर त्या प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांना तशा प्रकारचे आदेश देण्यात यावे की जेणेकरून हे डबे सुस्थितीत राहील, कचरा वेळीच उचलला जाईल आणि त्या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल। आणि अशा पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरामध्ये मागील 5 वर्षामध्ये कुठे कुठे हे डबे लावण्यात आलेले आहेत, त्या डब्यांची सध्या परिस्थिती काय
या डब्यांवरती किती पैसे खर्च केले गेलेले आहेत, यातले किती डबे चोरीला गेलेले आहेत, याचं कुठेतरी ऑडिट, फिजिकल व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं गेलं पाहिजे आणि पुढील काळामध्ये अशा प्रकारे कुठेही सरसकट डबे लावले गेले नाही पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे. आणि वेळी त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना नाही केली तर ठाणे शहरामध्ये, संपूर्ण ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डबे पडलेले आहेत ते डबे एकत्रित करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर टाकत ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. कारण हा ठाणेकर नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय त्या ठिकाणी केला जातो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.